श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आता आपला चालू आहे पितृपक्ष संपणार आहे आणि 14 पितृपक्ष जो आहे तो संपेल आणि 15 तारखेला आपली नवरात्र सुरू होणार आहे। नवरात्र म्हटलं की महिलांच्या खूप आवडीचं म्हणजे अशी पूजा पण असते। सगळं काही महिलांना साड्यांपासून सगळ्या गोष्टीचा खूप आनंद असतो की नवरात्र येणार आहे आणि 9 दिवस कसे आपले उपवास होतात, कशा सेवा होतात आणि साड्या वगैरे सगळं म्हणजे एवढा उत्साह असतो की कसे 9 दिवस निघतात आपल्याला कळतही नाही। तर त्याविषयी आपल्या आता जसे जसं दिवस पालटतील, जसा जसा वेळ भेटेल तसं तसं मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल बनवून की आपल्याला सेवा काय करायच्या आहेत नवरात्रीमध्ये, किंवा रंग कसे किंवा माळ कोणती आपली नवरात्रीची। पण त्याच्या आधी तुम्हाला आपल्याला बघा, नवरात्र सुरू होणार आहे 15 तारखेपासून 24 तारखेपर्यंत। 24 तारखेला दसरा आहे आणि 15 तारखेला घटस्थापना आहे। तर तुम्हाला सांगेल की आपल्याला नवरात्रीमध्ये ज्या गोष्टी म्हणजे पहिल्या तारखेपासूनच आपल्याला लागणार आहे, पहिल्या माळापासून त्या गोष्टी आपल्या घरात असणं खूप आवश्यक असतं। आणि अशा गोष्टी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगेल। म्हणजे आपण निदान बुक करून येऊ शकतो, त्या गोष्टी असतील तर आपण सांगून येऊ शकतो एखादी वस्तू आपल्याला पाहिजे असेल तर। कारण कसं ऐन वेळेस आपण घ्यायला जातो आणि आपल्याला मग मिळत नाही ती वस्तू, म्हणून मग सांगेल की आधीच आपण सांगितलेलं बरं। त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे अगोदरच की आपल्याला काय वस्तू लागेल नवरात्रीमध्ये। तर सगळ्यात आधी पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरात मंगल कलश जो स्थापित करत असतो आपण देवघरामध्ये, तो आपल्याला हवा असतो। निदान तुम्ही बघा, कितीही काही असू द्या, म्हणजे शास्त्र असं सांगतं, बऱ्याच लोकांचा अनुभव असतो की कोणताही तांब्या घेतला तरी चालेल, पण तुम्हाला मी तो व्हिडिओ एक स्पेशल बनवेल की का म्हणून त्याची माहिती वेगळी आहे, मी तो नंतर सांगते तुम्हाला। पण 2-2 रुपये 3-3 रुपये जमून जरी तुम्ही घेतला तर तुम्हाला सगळ्यात आधी मी सांगेल, तुमच्या घरात तांब्याचा कलश किंवा पितळीचा कलश नसेल तर तो तुम्ही आवर्जून घ्यावा। आणि मंगल कलश वगैरे स्थापना करायची असेल त्याच्यासाठी आपल्याला कलश लागत असतो, तो घ्यावा, हे मी तुम्हाला इथे सांगेल। तर तुमच्या घरात जर नसेल मंगल कलशासाठी किंवा मग इतर पूजेसाठी तर तो तुम्ही तांब्या घेऊन घ्या। दुसरं तुम्हाला सांगेल मी की तांब्याचा कलश हा पितळी किंवा तांब्याचा राहायला चालेल, स्टीलचा मात्र आपल्याला घ्यायचा नाही, हे लक्षात घ्या। तर कुठल्याही धातूचा असला तरी चालेल, स्टीलचा नाही घ्यायचा आहे आपल्याला। म्हणजे काही काही महिला आपण काय बोलतो, नाही अवेलेबल आहे तर स्टीलचा घेतला तरी चालेल, पण हे चुकीचं आहे। मी तेच बोलते तुम्हाला, नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल त्याविषयी माहिती। हा व्हिडिओ नाहीतर खूप मोठा होऊन जाईल। दुसरं मी तुम्हाला सांगेल की ग्रंथ आपल्याकडे सगळ्यात आधी महत्वाचं काय आहे, तर आपल्याला जर नवरात्र आहे तर आपल्याला ग्रंथ पाहिजे आहे आणि तो ग्रंथ आहे म्हणजे दुर्गा सप्तशतीचा। तुम्हाला वाटलं असेलच तर मी तेच सांगेल, सगळ्यात आधी महत्वाचं आपल्याला जर पारायण करायचं असेल माता दुर्गाचं तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असणं खूप आवश्यक असतं। तर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ हा आपण केंद्रात जो मिळतो तोही घेऊ शकता, कुठलाही घ्या। मी सांगेल तुम्हाला, तुम्ही संस्कृत वाचलं तरी चालेल, तुम्हाला जमत असेल, जी भाषा तुम्हाला संस्कृत असो ती जरी सोपी वाटत असेल किंवा मराठी सोपी वाटत असेल तर ती तुम्ही म्हणजे त्या प्रकारे ग्रंथ घेऊ शकतात, काही हरकत नाही, हे लक्षात घ्या। तर तुम्हाला जो अवेलेबल होईल, नाही केंद्रात असला तर बाहेरून आणला तरीही चालेल। म्हणून सांगते की ह्या गोष्टी आपल्या केंद्रात जर असतील, मावशी ताई कोणी ओळखीचं, तर आपण अगोदर त्यांना सांगून ठेवा किंवा नाव लिहून या की अवेलेबल मला पाहिजेत म्हणून ग्रंथ असं का। आणि पुढचं मी तुम्हाला सांगेल की कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असणं तुमच्या घरात आवश्यक असतं। आता टाक बोलतील, सगळेच लोक बोलतील की टाक असणं आपल्या केंद्रात सांगितलं जातं की टाक असावाच प्रत्येकाच्या घरात। बघा, आता कोणी बोलेल की माझ्या सासूंकडे टाक आहे मग माझ्याकडे टाक नाही ताई, मग मी टाक करू का, मी बनवू का? हे बघा, तुमची इच्छा काय आहे। तुमची जर इच्छा असेल टाक बनवायची तर नुसता देवीचा टाक आपण घडू शकतो। मी त्याच्याविषयी माहिती सांगते नंतर, दुसरा अजून सेपरेट व्हिडिओ बनवेल। पण मी तुम्हाला सांगेल, नसेल तुम्हाला टाक घ्यायचं तर निदान मूर्ती तरी तुमच्या घरात असणं आवश्यक असतं। नंतर मूर्ती नसेल तर फोटो तरी तुमच्या घरात असावा। पण मला असं वाटतं की मूर्ती असावी, कारण मूर्तीचं कसं आपल्याला अभिषेक वगैरे करता येतो
किंवा मग टाक असला तरीही चालेल, हे लक्षात घ्या. तर त्याच्यावर दुसरा व्हिडिओ मी टाकते की टाक असावा की नसावा किंवा काय करायचं ते. त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर श्रीयंत्र घ्यायचं असेल तर श्रीयंत्र ही आपण जे नवरात्र आहे या कालावधीत घेऊ शकतो. श्रीयंत्र कुठून घ्यायचं तर आपण हे बघा, आपलं केंद्रातून घेतलं तरीही चालेल. केंद्रात आपलं पंचधातूचं मिळून जातं श्रीयंत्र, किंवा बाहेर तुम्हाला माहिती असेल तर अशा ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकतात, काही हरकत नाही. मी याच्यासाठीच सांगते की नवरात्रीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी आपण आणू शकतो, म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी इझिली आपण जाऊन घरात आणू शकतो, म्हणून तुम्हाला सांगत आहे मी. तर श्रीयंत्र किंवा मेरू यंत्र पण बोललं जातं, तेही घेतलं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही खरेदी करू शकतात असं माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर पुढचं सांगेल मी दुर्गा अष्टमी जी येईल आपली नवरात्रमध्ये. एकच मुहूर्त असा असतो वर्षामधून की दुर्गा अष्टमी जी असते नवरात्रमधली ती येत असते. नंतर आपल्या दर महिन्याला पण येते दुर्गा अष्टमी, त्याबद्दल इश्यू नाही. पण ह्या दुर्गा अष्टमीला तुमच्या घरात दरवाजावरती जे आपण हे टांगत असतो बघा, 64 योगिनी यंत्र जे लावत असतो दरवाजाच्या वरती, मेन डोअरच्या वरती आपल्या फ्रंटच्या, तर त्याचा उपयोग कसा आहे ते मी, तो व्हिडिओ आहे आपला सेपरेट, तो मी टाकेल नक्कीच, म्हणजे किंवा बनवून मी टाकते तुम्हाला. पण 64 योगिनी यंत्र हे केंद्रांमध्येच मिळतं एवढं मी सांगेल, बाहेर तुम्हाला मिळणार नाही. कारण मी स्वतः फिरली होती, फिरली, कुठेच मिळत नव्हतं, केंद्रात पण मला मिळालं नव्हतं. म्हणून मी अगोदरच सांगते, जर तुम्हाला घ्यायचं असेल केंद्रात, ताई मावशी कोणी असेल, दादा असतील, त्यांना सांगा की मला पाहिजे 64 योगिनी यंत्र. आपल्याला अष्टमीला लावायचं असतं आपल्या दारावरती. त्याचा उपयोग काय, त्याचा फायदा काय ते मी नक्कीच तुम्हाला सांगेल, तर हे लक्षात घ्या. तर 64 योगिनी यंत्र हे आपल्याला नवरात्रीतच लावायचं असतं. पुढचं मी तुम्हाला सांगेल की स्वामी महाराजांची मूर्ती जर तुम्हाला आणायचं असेल तर नक्कीच तुम्ही नवरात्रीत आणू शकता. शुभ मुहूर्त असतो नवरात्री मधला, कारण स्वामींचं एक रूप अन्नपूर्णेचं आहे, माता जगदंबेचं आहे, अन्नपूर्णा मातेचं. म्हणून महाराजांनी अन्नपूर्णाचं रूप घेतलेलं होतं. सगळ्यांना बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की महाराजांचं देवीच्या स्वरूपात का नटवलं जातं, असा एक प्रश्न असेल मनामध्ये. तर माता आपले जे स्वामी महाराज आहे त्यांनी अन्नपूर्णा मातेचं रूप घेतलं होतं. जे सेवेकरी असतात त्यांच्या म्हणजे जेवण बनवण्यासाठी. म्हणून आपण महाराजांची पण मूर्ती तुम्हाला घ्यायची असेल तर याच्यासारखं शुभ मुहूर्त कुठेच नाही, तर नवरात्रीत तुम्ही नक्कीच घेऊ शकता. पुढचं मी तुम्हाला सांगेल की दक्षिणावर्ती शंख जो असतो तो पण आपण घेऊ शकतात. कारण शंख जो असतो हे माता लक्ष्मीचं प्रतीक असतं. तुम्ही नवरात्रमध्ये ह्या गोष्टी घेऊ शकतात. आणि आता दिवाळी जवळ येते, म्हणून एक एक वस्तू आपला मुहूर्त बघून घेत चला तरीही चालेल. किंवा आपल्या दरवाजाच्या उंबरठ्याला लावायला आपल्याला चांदीचे जे पावलं असतील ते घेतलं तरी चालेल. आपण दिवाळीला आपण लक्ष्मीपूजनला घेतलं तरीही चालेल, तेव्हाही आपण सांगू काय काय आणू शकतात आपल्या घरात. पण आता नवरात्रीतही तुमच्या घरात जी गोष्टी नाहीयेत अशा गोष्टी तुम्ही आणू शकतात, किंवा आधीच सांगून या म्हणजे तुम्हाला अवेलेबल होईल त्या वेळी, असं मी सांगेल तुम्हाला. तर ही छोटीशी माहिती होती की आपल्या नवरात्रीमध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, सगळ्यात आवश्यक आपला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे. तर म्हणून तुम्हाला सांगेल की ग्रंथ तुमच्या घरी नसेल तर नक्कीच सांगेल की ग्रंथ सगळ्यात आधी म्हणजे बघा आणि घेऊन या, एवढंच सांगायचं होतं मला. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.